सत्ता मिळाल्यानंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना सरकारसमोर मोठं आर्थिक आव्हान उभं राहतं. निवडणुकीपूर्वी जणू महापूरच आणला जातो योजनांचा, पण प्रत्यक्षात त्या योजना राबवत असताना राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो, शासकीय तिजोरीत खडखडाट जाणवू लागतो. तरी सुद्धा अशा आश्वासनांचा ओघ काय थांबत नाही. आणि अशीच एक योजना म्हणजे लाडकी बहीण. अशा प्रकारातल्या वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या योजना, अर्थात वेगवेगळ्या राज्यात तिची नावं वेगवेगळी असली तरी उद्देश मात्र एकच आहे: महिला मतदारांना आर्थिक मदत देऊन आकर्षित करणं, पाठिंबा मिळवणं आणि मत घेणं. अनेक राज्यांनी महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याच्या योजना सुरू केल्यात. आणि नुकताच सांगायचं झालं तर तमिळनाडूमध्ये आचारसंहिता लागू होईल म्हणून ती लागू होण्याच्या आधीच विद्यमान सरकारने पहाटे पहाटे महिलांच्या खात्यात पैसे जमा केल्याची चर्चा आहे. आणि यामागचा उद्देश काय तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करणं, असा आरोप विरोधकांकडून होतोय. मग प्रश्न असा उभा राहतो की अशा योजनांचा खरा हेतू सामाजिक कल्याण आहे की निवडणूक राजकारण? आर्थिक भार वाढत असतानाही या योजना सुरू ठेवणं कितपत योग्य आहे? चला याच मुद्द्यावर थोडी सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला मोठा राजकीय फायदा झाला हे अनेक जण मान्य करतात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनांच्या हप्त्यावरून मोठं राजकारण झालं. महिलांना थेट आर्थिक मदत देण्याच्या आश्वासनामुळे महिला मतदानाचा टक्काही वाढला, ज्याचा फायदा महायुतीला सत्तेत येण्यासाठी झाला. या प्रकारच्या योजनांची सुरुवात खरे तर मध्य प्रदेशात मेरी लाडली बहीण योजनेपासून झाली आणि त्यानंतर इतर राज्यांनीही हा मॉडेल स्वीकारला. सध्या तमिळनाडूमध्येही असाच प्रकार पाहायला मिळतो. येथे सध्या के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. कल्याणनगर महिला हक्क योजनेअंतर्गत सुमारे 1.31 कोटी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पहाटेच या योजनेचे पुढील 3 महिन्याचे 3,000 रुपये जमा करण्यात आले. आणि एवढंच नव्हे तर याशिवाय समर स्पेशल पॅकेज म्हणून 2,000 रुपये अतिरिक्त रक्कमही देण्यात आली. म्हणजे प्रत्येकी महिलेला 5,000 रुपये देण्यात आले. याशिवाय पुन्हा जर आपण सत्तेत आलो तर सध्या दिली जाणारी 1,000 रुपयांची मदत 2,000 रुपये केली जाईल, असं आश्वासनही सरकारनं दिलं. त्यामुळे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजनांचा वापर होतोय हे स्पष्ट दिसते. याच विषयावर बोलताना सोशल मीडियावर स्टॅलिन यांची पोस्ट सध्या त्यांनी टाकली आणि या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय: आमच्या द्रविडियन मॉडेल सरकारनं ठोस पावलं उचलल्यात. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 3 महिन्यांची आगाऊ रक्कम म्हणून 3,000 रुपये देण्यात आलेत. त्यासोबतच 2,000 रुपयांचं समर स्पेशल पॅकेजही देण्यात आले. त्यामुळे कलेक्टर महिला हक्क योजनेअंतर्गत सुमारे 1.31 कोटी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण 5,000 रुपये सकाळी जमा करण्यात आलेत, असा दावाही या मुख्यमंत्र्यांनी केला. आणि के स्टॅलिन यांनी आरोपही केलाय की विधानसभा निवडणुकीचं कारण पुढे करत काही जण या योजनेचे 3 महिन्याचे अनुदान रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र सरकार आपल्या आश्वासनांवर ठाम आहे, असंही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलंय. आता ही योजना काय आहे ते तमिळनाडू राज्यात तमिळनाडू सरकारनं सुरू केलेली कलेक्टर महिला हक्क योजना ही महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे. आता या योजनेअंतर्गत कुटुंब प्रमुख असलेल्या पात्र महिलेला दर महिन्याला 1,000 रुपये थेट तिच्या खात्यात दिले जातात. उद्देश असा की महिलांना घर खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागू नये आणि स्वतःचा आर्थिक अधिकार मिळावा. ही योजना 15 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतो आणि आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागतो. आता बघा, मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडली बहीण योजना भारतीय जनता पक्षासाठी फायदेशीर ठरली. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा लाभ झाला. महिलांना थेट आर्थिक मदत देण्याच्या योजनांमुळे मतदानाच्या पद्धतीत लक्षणीय बदल दिसून आला. असंच चित्र बिहारमध्येही जेव्हा नुकताच निवडणुका पार पडल्या तिथं पाहायला मिळालं. म्हणजे नितीश कुमार गेली 20 वर्ष बिहारच्या सत्तेत आहेत आणि त्यांच्या यशामागं महिला मतदारांचा मोठा वाटा आहे. दारूबंदीसारखा महत्त्वाचा निर्णय असो की महिलांसाठीच्या कल्याणकारी योजना, महिलांना सातत्याने त्यांनी साथ दिली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा जास्त झालं आणि याचं कारण म्हणजे या योजना आहेत. आणि हाच बदलता कल ओळखून सत्ताधाऱ्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवून आता आखणी केली आहे. ज्या राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही आहे
तेथे देखील महिला केंद्रित योजनांवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय. म्हणजे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असून शक्ती योजना असू दे किंवा गृहलक्ष्मी योजना या अंतर्गत महिलांना अनुदान दिलं जातं. तमिळनाडूमध्येही महिलांसाठी आर्थिक मदतीच्या योजना राबवल्या जातात. बिहारमध्ये नितीश कुमारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती. म्हणजेच काय तर सत्ताधारी असो वा विरोधक सर्वच पक्ष महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून दोन आखताना दिसतात. पण या योजनांचं वास्तव काय? एकदा आश्वासन दिलं की ते सरकारला पूर्ण करावंच लागतं. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रात सुमारे 9,60,00,000 मतदार आहेत. त्यापैकी जवळपास 4 कोटी महिला मतदार आहेत. तर यातील 2 कोटी महिलांनाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमित आर्थिक मदत द्यायची असेल तर त्याचा मोठा ताण राज्याच्या अर्थसंकल्पावर येतो, हे स्पष्ट आहे. मग आता हा पैसा येतो कुठून? शेवटी तुमच्या आमच्या कररूपानं तो सरकारच्या खिशात जातो. एका बाजूला महिलांसाठी योजनांची घोषणा केली जाते तर दुसऱ्या बाजूला बस भाडं, गॅस दर, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अशा विविध मार्गांनी सर्वसामान्यांकडूनच महसूल गोळा केला जातो. कोणताही नेता स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. हा निधी सार्वजनिक तिजोरीतूनच दिला जातो. हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये. भारतीय जनता पक्षाचं सरकार असो किंवा विरोधी पक्षाचं, सगळीकडे ही पद्धत हल्ली दिसून येते आणि परिणामी राज्याच्या तिजोरीवर ताण वाढतो आणि पुढं या योजनांची अंमलबजावणी टिकणं कठीण होतं. जनतेनं कधी फुकट पैसे द्या अशी मागणी केली नाहीये. मात्र निवडणुकीच्या राजकारणात हा मुद्दा पुढे केला जातो. महिलांच्या नावानं राजकीय लाभ मिळवला जातो आणि दुसऱ्या बाजूला विकासाच्या किंवा विविध कारणांनी विविध दरवाढीही केल्या जातात. हे वास्तवही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता हे खरंच राजकारण आहे महिलांना सक्षम बनवण्यासाठी की फक्त राजकारणासाठी या सगळ्यांचा उपयोग केला जातो? या सगळ्या उदाहरणावरून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.